नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये एका सदोबाची चित्रकथा ही कथा संपली. द.मा. मिरासदार यांच्या भोकरवाडीतील रसवंतीगृह या पुस्तकातली ती कथा होती आणि त्यात त्यांनी ती कथा मीच्या भाषेत लिहिलेली आहे. मी त्या मीला दिलीप असं नाव दिलं आणि सदोबाच्या ठिकाणीच होते. आणि आता ह्या भागामध्ये मी तुम्हाला प्र.के. अत्रे म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे ह्यांच्या मी कसा झालो ह्या पुस्तकातल्या मी कोण आहे हा जो लेख आहे त्यातला काही विशिष्ट भाग मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. उलट जो भाग मी वाचून दाखवणार नाही तो उलट अधिक छान आहे. त्यात संत काव्य, आनंद, अध्यात्म ह्यांची त्यांनी खूप छान सांगड घातलेली आहे. म्हणजे सुसंगती आहे त्यात खूप. पण म्हणजे मला असं वाटतंय की ते कदाचित तुम्हाला आवडणार नाही, म्हणून जे मला असं वाटतंय की तुम्हाला आवडेल ते मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तर त्यात त्यांनी असं लिहिलेलं आहे, मी कोण आहे. हा लेख सगळ्यात शेवटचा आहे. म्हणजे सुरुवातीचे जे लेख आहेत त्यांचे की मी कुठे झालो, म्हणजे माझा जन्म कुठे झाला, मी कुठे झालो, मी कवी कसा झालो, मी विडंबनकार कसा झालो, मी विनोदी लेखक कसा झालो, मी शिक्षक कसा झालो, मी आरोपी कसा झालो, मी नाटककार कसा झालो, मी वक्ता कसा झालो, मी चित्रपटकार कसा झालो, मी पत्रकार कसा झालो, मी समाजवादी कसा झालो. ह्याचा प्रत्येकाचा एक एक लेख आहे. आणि मग एवढं सगळं लिहिल्यानंतर मग त्यांनी शेवटी हा लेख लिहिलेला आहे की मी कोण आहे. तर ते म्हणतात हे काही माझे चरित्र नाही. म्हणजे मी आत्तापर्यंत जे सगळे लेख लिहिलेले आहेत ते म्हणजे काय माझं चरित्र नाही, किंवा हे जे मी सांगणार आहे हेही माझं चरित्र नाही. आयुष्यातील आकर्षणाचे हे संशोधन आहे. कारण एकाच गोष्टीनं नाही, त्यांना खूप गोष्टींनी आकर्षित केलं, मग त्याचं ते संशोधन आहे. आणि म्हणजे जे मी तुमच्या पुढे मांडतो आहे, जीवनाच्या नागमोडी प्रवाहाचे हे प्रदर्शन आहे. 3 तपांच्या उपद्व्यापांचे हे निवेदन आहे. लहान मूल कसं उपद्व्याप करतं, सगळा राडा करतं, म्हणजे त्याला नाही का सारखं काही ना काही त्याला आकर्षित करत असतं. उपद्व्याप बाळ उपद्व्याप का करतं, कारण त्याला प्रत्येक नवीन गोष्ट त्याला आकर्षित करत असते. आणि म्हणून 3 तपांच्या उपद्व्यापांचे, 3 तपांचे म्हणजे एक तप 12 वर्षांचं, म्हणजे त्या 36 वर्षांच्या ह्या उपद्व्यापांच्या ह्या राड्याचं मी काय काय केलं त्याचं हे निवेदन आहे ह्या लेखामध्ये, असं त्यांना सांगायचं आहे. आत्मसमर्थनही यात आहेच बरेचसे. म्हणजे मी कसा बरोबर आहे किंवा मी माझी बाजू कशी मांडतो आहे, मी माझी बाजू मांडलेली आहे, हे आत्मसमर्थन यात आहे बरेचसे. नाही कसे म्हणू, म्हणजे मी असं म्हणणार नाही की हे आत्मसमर्थन नाही आहे, हे आत्मसमर्थन आहे बरंचसं, असं त्यांना म्हणायचं आहे. हे भारूड वाचून वाचक बुचकळ्यात पडतील, म्हणतील एवढे उद्योग तुम्ही केलेत त्याची काही जरुरी होती का, तुम्ही निघालात कुठून, जाणार होता कुठे आणि गेलात कोणीकडे, कशाला काही पत्ता, आणि अजून तरी आहात तिथेच राहणार आहात की आणखी कुठे भराऱ्या मारून घेणार. ह्या प्रश्नांना उत्तर देणे कठीण आहे. जाणून बुजून मी हे थोडेच केले, हे कसे झाले हे माझे मलाच कळत नाही. मीच मुळी स्वतःला हे सारे प्रश्न विचारतो आहे. आयुष्यात कुठे जायचे हे कळत नाही, हीच तर त्याची गंमत आहे. खरंच आहे ते. एखादा सिनेमा आपण बघतो ना, त्यात आपल्याला पहिल्यांदा ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला पुढं काय होणार आहे ह्याची आपल्याला माहिती नसते, आणि म्हणून ती त्यावेळेला खरी गंमत असते. नंतर पुन्हा आपण ज्या वेळेला तो सिनेमा बघतो त्यावेळेला त्यात तेवढी गंमत वाटत नाही पहिल्यांदा बघितल्या एवढी. म्हणून ते म्हणतात हीच तर त्याची गंमत आहे. आगगाडीच्या वेळापत्रकासारखे जीवनाचे वेळापत्रक जन्मल्याबरोबरच प्रत्येकाच्या हाती पडण्याची सोय असते. म्हणजे कोणत्या गाडीने कुठल्या स्टेशनला उतरायचे हे प्रत्येकाला बरोबर कळाले असते, पण तसे होत नाही. म्हणून हा सारा घोटाळा होतो. आयुष्याच्या आगगाडीत बसलेल्या माणसांना कुठे उतरायचे हे शेवटपर्यंत समजत नाही. काही माणसे प्रवासाला कंटाळून आदल्यामधल्या स्टेशनावरच उतरतात आणि जन्मभर तेथेच मुक्काम करून बसतात. त्यांची जगात फार वाहवा होते, पण ज्यांचा प्रवास शेवटपर्यंत संपत नाही ती माझ्यासारखी माणसे वेडी ठरतात. आयुष्यभर जी एकच काम करतात
ती माणसे अधिक हुशार आणि कर्तबगार असतात काय हो? कोणास ठाऊक. खंबीरपणा किंवा स्थिरता हे सद्गुण आहेत की दुर्गुण हेच मला कळत नाही. त्यांच्या संबंधी माझ्या डोक्यात जरा घोटाळा आहे. एकाच ठिकाणी एकाच कार्य चिकटून राहणे हे काही मला सामर्थ्याचे लक्षण वाटत नाही. मला तर तो दुबळेपणाच वाटतो. पुष्कळशी माणसे एकाच ठिकाणी जी पडून राहतात त्यांना दुसरीकडे हलण्याची मुळी शक्तीच नसते, हिंमतच नसते म्हणा ना. मी जीवनाचा यात्रेकरू आहे. माझ्या खांद्यावरची पताका अजून खाली होत नाही. माझ्या पायाचे चक्र अद्याप सुटत नाही. पण जगाला माझ्यासारखी माणसे आवडत नाहीत. धीम्या आणि एकमार्गी माणसांचे जगात कौतुक होते. शालेय सृष्टीत आणि म्हणजे त्यांना असं फार सज्जन आणि यशस्वी समजलं जातं. शालेय सृष्टीत त्यांचा आदर्श मुलांच्या पुढे ठेवण्यात येतो. पण मुलांना काही ती माणसे आवडत नाहीत. खरं आहे, म्हणजे लहान मुलांना अशी मजा करणारी माणसं आवडतात, पण मुलांना काही ती माणसे आवडत नाहीत. मुले माझ्यासारख्याच भटक्या माणसावर खुश असतात. म्हणून एक ना धड भाराभर चिंध्या किंवा सर्वात जाई आणि कशात नाही ह्या म्हणी मुलांच्या अभ्यासक्रमामध्ये पाठ्यपुस्तकांमध्ये त्या मुद्दाम घातल्या असाव्यात असं आत्रे म्हणतात. कोणत्याही एका क्षेत्रात मी फार काळ राहिलो नाही ह्याबद्दल मला खेद नाही. आत्मसमर्थन. आपल्या हातून चूक झाली असेही मला वाटत नाही. आत्मसमर्थन. मी जन्मभर कविता करीत बसलो असतो किंवा मुलांना शिकवीत बसलो असतो तर मला कोणी नको का म्हटले असते. हे फार छान लिहिलं आहे त्यांनी पुढे. कोणत्याही उद्योगात मला अपयश आले किंवा मी नालायक ठरलो म्हणून काही मी तो सोडला नाही. मी ज्या ज्या गोष्टी केल्या त्या सर्वांचे अजूनही मला आकर्षण आहे. त्यामध्ये मिळविलेले प्रावीण्य मी काही गमावलेले नाही. चित्रपटाच्या व्यवसायात मी शिरलो म्हणून शिक्षणशास्त्र थोडेच विसरलो किंवा माझी नाट्य प्रतिभा आटली का. शिक्षक होण्यापूर्वी मी कवी होतो. फुलांवर प्रेम करणाऱ्याला मुलांवर प्रेम करणे फार सोपे जाते किंवा फुलांकडून माणूस मुलांकडेच वळतो. आणि खरंच आहे बरं का, फुलांवर प्रेम करणाऱ्याला मुलांवर प्रेम करणे फार सोपे जाते. म्हणजे माझ्या वडिलांचं देखील फुलांवर फार प्रेम. अगदी लहान मुलांना त्यांनी घेतलं ना, खरंच सांगते आहे, कडेवर घेतलं ना मुलांना तर ते असं वाटायचं जणू काय ते बाळ असं आधांतरी आहे. म्हणजे त्याला बोटंसुद्धा त्या बाळाला रुतत नसतील इतकं ते असं आधांतरी घ्यायचे त्याला एकदम असं. आणि म्हणायचेच मुलांना कसं फुलासारखं घ्यावं. आणि त्यांचं म्हणजे झाडांवरही तेवढंच प्रेम. म्हणजे आमच्या घरची पण जी बाग होती ना, नंतर पण त्यांनी ती डेव्हलप केली. आणि दादा सांगत होता माझं म्हणजे त्यावेळेला माझे वडील हयात होते आणि त्यांनी छोटी बंगली बांधली आमच्या जुन्या घराच्या समोरची जागा विकत घेऊन. तर मग ती त्याला ते माल वगैरे टाकायला त्या सगळ्यासाठी ते आधीची झाडं उखडावी लागली. मग त्यावेळेला ते गुलाबाचं झाड ज्या वेळेला उखडत होतं, JCB लावली त्यावेळेला, ते झाड मुळासकट असं उपटलं जात होतं. आणि माझे वडील बघत होते ते सगळं आणि त्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं. म्हणजे डोळे घडाघडा वाहत होते. म्हणजे हे मला दादानी सांगितलं. म्हणजे खरोखर माझ्या वडिलांचं फुलांवर मुलांवर सगळ्यांवर त्यांनी प्रेमच केलं असं. तर फुलांकडून माणूस मुलांकडेच वळतो असेही म्हणा. शिक्षक असताना मी नाटके लिहू लागलो. मुलांचे मन जो जाणतो तो यशस्वी शिक्षक होतो. प्रेक्षकांचे मन जो ओळखतो तो प्रभावी नाटककार होतो. मी उत्तम शिक्षक होतो म्हणून चांगला नाटककार झालो. नाटके लिहिता लिहिता मला जीवनातले नाटक समजू लागले. आणि हे फार सत्य आहे. हे माझ्या वडिलांच्या तोंडून पण मी ऐकलेलं आहे. रे बेटा सगळीकडे नाटकच आहेत हे वाक्य. म्हणजे असं चर्चेत असो. मी उत्तम शिक्षक होतो म्हणून चांगला नाटककार झालो. नाटके लिहिता लिहिता मला जीवनातले नाटक समजू लागले म्हणून मुलांचे लहान जग सोडून मी माणसांच्या मोठ्या जगात शिरलो. परिणामकारक नाटक कसे निर्माण करावयाचे हे मला माहीत होते म्हणूनच मी लोकप्रिय वक्ता आणि यशस्वी पत्रकार होऊ शकलो. माझ्या एका व्यवसायातून दुसरा व्यवसाय उमलला म्हणून पहिल्याचे सामर्थ्य दुसऱ्यात आले. पण व्यवसाय हे काही माझे जीवन नाही. जीवन हाच माझा व्यवसाय आहे. निरनिराळ्या व्यवसायांनी माझे जीवन समृद्ध केले आहे. लहान मूल
शाळेत जसे रमतगमत जाते ना, लहान मूल शाळेत जसे रमतगमत जाते ना, तसा मी आयुष्यातून रमतगमत चाललो आहे. वाटेत फूल दिसले त्यावर कविता कर, मूल दिसले त्याला गोष्ट सांग, उदास चेहऱ्याचा माणूस भेटला त्याला हसव, दुःखी स्त्री भेटली तिच्या जीवनावर नाटके रच, बोके संन्यासी चालला त्याची टवाळी कर, गर्दी दिसली तिच्या पुढे व्याख्यान दे, कोणी महापुरुष भेटला त्याचा जय जयकार कर, एखादा मोर्चा आढळला त्याच्या सामील हो. आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मला जिज्ञासा आहे. खिडकी उघडी दिसली, हे वाक्य मला फार आवडतं. खिडकी उघडी दिसली की मांजर जसे तिच्या डोकावते तसे जीवनात डोकावण्याची मला फार हौस आहे. सारे आपल्याला दिसले पाहिजे, सारे समजले पाहिजे आणि सारे आले पाहिजे असे मला वाटते. इथंपर्यंत मला तुम्हाला वाचून दाखवावं असं वाटलं आणि मला म्हणजे हा माझा प्रयत्न होता की एकाच व्हिडिओमध्ये 10 ते 12 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी हे संपून टाकावं असा माझा प्रयत्न होता. अट्टाहास नव्हता, पण तो प्रयत्न यशस्वी झाला. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.